वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, आज आपण कर्णाच्या कथेतला दुसरा महत्वाचा भाग पुढे घेऊन आलो आहोत. मागच्या भागात आपण बघितलं होतं की तो कसा एक महान योद्धा होता, पण आज आपण एका वेगळ्याच कर्णाला भेटणार आहोत. हो, म्हणजे केवळ एक अभेद्य चिलखत घातलेला रणांगणावरचा वीर नाही, तर त्याच्या आतल्या माणसाला आपण आज समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेचा उद्देशच हा आहे की आपण त्याच्या वैवाहिक जीवनावर, त्याच्या तत्वज्ञानावर बोलणार आहोत. म्हणजे तो राजकारणाच्या चक्रव्यूहात कसा अडकला होता हे बघणं फार रंजक आहे. खरंय. आणि या मूळ स्रोतांमधून एक अतिशय संवेदनशील माणूस समोर येतो, जो स्वतःच्या ओळखीच्या शोधात आयुष्यभर धडपडत होता. हो, आणि मला वाटतं त्याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यापासून सुरुवात करणं जास्त योग्य राहील, कारण इथूनच त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे पदर उलगडतात. अगदी बरोबर. कारण ह्या स्रोतांमध्ये त्याची पत्नी वृषाली हिचा जो संदर्भ येतो तो कर्णाच्या आयुष्यातला एक अत्यंत वेगळा अध्याय आहे. म्हणजे वृषालीच्या सहवासात त्याला पहिल्यांदाच ते निखळ प्रेम मिळालं असावं ना, कोणत्याही अटींविना मिळणारं प्रेम. हो, ती फक्त त्याची पत्नी नव्हती, तर ती त्याच्या मनाला एक प्रकारचं स्थैर्य देणारी ताकद होती. आणि तिथेच त्याचा धाकटा भाऊ शोण याचाही उल्लेख येतो. अरे हो, शोण. म्हणजे दुर्योधनाला 100 भाऊ होते जे कायम सत्तेसाठी एकत्र असायचे, पण शोण वेगळा होता. हो ना. शोणचं प्रेम इतकं शुद्ध होतं की त्याने कर्णाकडे कधी संपत्ती किंवा राज्याचा वाटा मागितला नाही. तो फक्त कर्णाच्या रथाचा सारथी होऊ इच्छित होता. बापरे, म्हणजे हा तर खऱ्या अर्थाने प्रतिकर्णच ठरतो. नाही, पण इथे मला एक वेगळी गोष्ट जाणवतीये. म्हणजे बघा ना, समजा एखाद्याने खूप कष्ट करून एक छान मजबूत घर बांधलंय आणि घरात सगळी सुखसोयीची साधनं आहेत, पण त्या घराचं छत एका कोपऱ्यात सतत गळतंय. बरोबर. मग त्या गळणाऱ्या पाण्यामुळे घरात कितीही सुख असलं तर एक अस्वस्थता कायम राहते. कर्णाची अवस्था सुद्धा नेमकी या गळक्या छतासारखीच होती असं मला वाटतं. हे उदाहरण एकदम चपखल आहे. म्हणजे ते छतातून ठिबकणारं पाणी म्हणजे कर्णाच्या मनात खोलवर रुजलेला तो न्यूनगंड. हो, तो सूत्रपुत्र असल्याचं न्यूनगंड. अगदी. वृषाली आणि शोण यांच्याकडून मिळणारं प्रेम त्याच्या मनातल्या अपमानाच्या जखमांवर फुंकर नक्कीच घालतं, पण समाजाच्या वागणुकीमुळे तो न्यूनगंड पूर्णपणे कधीच पुसला जात नाही. म्हणजे घर कितीही प्रेमाने भरलेलं असलं तरी जगाच्या नजरेत आपण कोण आहोत हा प्रश्न त्याला पोखरत असावा. हो, आणि म्हणूनच तो शोणला सोबत घेऊन गंगेच्या किनारी जायचा आणि तासनतास सूर्याकडे एकटक पाहत राहायचा. ही फक्त पूजा नव्हती, तर स्वतःच्या हरवलेल्या ओळखीकडे परत जाण्याची त्याची धडपड होती. आणि मला वाटतं हाच तो ओळखीचा गोंधळ आहे जो त्याला राजकारणाच्या आखाड्यात जास्त अस्वस्थ करत असावा. नक्कीच. कारण जेव्हा आपण शकुनी आणि दुर्योधन यांच्यासोबत कर्णाला बघतो तेव्हा तो एक खूप मोठा विरोधाभास वाटतो. म्हणजे शकुनी त्याला सांगतो की राजकारणी माणसाचं मन घुशीच्या बिळासारखं असावं. हो, ते भीड जमिनीखाली कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं याचा कोणालाही थांग पत्ता लागू नये असं शकुनीचं म्हणणं होतं. पण कर्णाला हे कपट मान्य नसतं. मग मला एक प्रश्न पडतो की एक अतिशय सरळमार्गी स्पष्टवक्ता योद्धा शकुनीसारख्या कपटी लोकांच्या या घुशीच्या बिळात कसा काय टिकू शकतो? याचंच उत्तर कर्णाच्या मानसिकतेत दडलेलं आहे. कर्णाला ह्या घुशीच्या बिळाचा, या कपटाचा प्रचंड तिरस्कार होता. आणि याच तिरस्कारातून तो मानवी मनाची तुलना एका खेकड्याशी करतो. खेकडा? म्हणजे मनाची तुलना खेकड्याशी? हो. ही उपमा ऐकायलाच खूप अस्वस्थ करणारी आहे. हो, कारण सहसा आपण मनाला पाखराची उपमा देतो, पण कर्णाच्या मते माणसाच्या ज्या भावना आहेत, प्रेम, द्वेष, लोभ, ईर्ष्या, या सर्व त्या खेकड्याच्या असंख्य नांग्यांसारख्या आहेत. बापरे, म्हणजे त्या नांग्या सतत वळवळत असतात असं त्याला म्हणायचंय का? अगदी बरोबर. त्या आसपासच्या परिस्थितीत सतत टोचत राहतात आणि स्वतःच्याच देहाचं ओझं पुढे ओढत नेतात. ध्येय काय आहे हे त्या खेकड्यालाही माहीत नसतं. अरेच्छा, म्हणजे त्याच्या आतला गोंधळ आणि स्वतःच्याच भावनांबद्दलची चीड यातून स्पष्ट दिसतेय. हो, तो फक्त राजकारणाला कंटाळायला नव्हता, तर स्वतःच्याच मनातल्या त्या नांग्यांशी तो लढत होता, ज्या त्याला भूतकाळाची आठवण करून द्यायच्या. आणि या लढाईत बाहेरूनही सतत काहीतरी तेल ओतलं जात असावं, कारण एका प्रसंगात युधिष्ठिर कर्णाचे पाय हुबेहूब राजमाता कुंतीसारखे आहेत असं म्हणतो. आणि त्यामुळे दुर्योधनाच्या मनात लगेच संशय निर्माण होतो. हो ना. दुर्योधनाला वाटतं की उद्या जर युधिष्ठिराने कर्णाला भाऊ मानलं तर कर्ण आपल्याला सोडून जाईल का? पण यावर कर्ण जे सडेतोड उत्तर देतो ना, ते कमाल आहे. हो, तो स्पष्ट सांगतो की त्याचे प्राण फक्त 3च गोष्टींसाठी अर्पण होतील: माता राधा, सूर्यदेवाची आराधना आणि दिलेलं वचन. म्हणजे शकुनीच्या राजकारणात तो का टिकून आहे याचं उत्तर इथे मिळतं. तो सत्तेसाठी नाही, तर फक्त आपल्या वचनासाठी तिथे उभा आहे. अगदी.
आणि याच निष्ठांच्या प्रवासात आपल्याला एका अशा पात्राकडे जावं लागतं जो बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलाय, म्हणजे अश्वत्थामा. अरे हो, गंगेकाठी कर्ण आणि अश्वत्थामा यांचा तो संवाद, तो खूपच प्रगल्भ आहे. हो, अश्वत्थामा कर्णाला सांगतो की द्रोणाचार्यांनी त्याला आणि अर्जुनाला गुप्तपणे नारायणास्त्र शिकवलंय, पण तरीही तो कर्णाला सल्ला देतो की त्याने भूतकाळ विसरावा आणि न्यूनगंड बाळगू नये. पण इथे मला एक आक्षेप घ्यावासा वाटतो. बोला ना. म्हणजे अश्वत्थामा हा गुरुपुत्र होता, तो उच्चवर्णीय होता, त्याला सर्व सन्मान मिळत होता. मग अशा व्यक्तीने कर्णाला भूतकाळ विसर असा सल्ला देणं थोडं सोपं नाही का? हो, वरवर पाहता हा विचार अगदी साहजिक वाटतो. म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने गरीबाला पैशात काय ठेवले असं सांगण्यासारखं वाटू शकतं. अगदी तेच. पण अश्वत्थामा हा हस्तिनापुरातला कदाचित एकमेव माणूस होता ज्याने कर्णाची खरी क्षमता ओळखली होती. तो जेव्हा उपदेश करतो तेव्हा तो एका उच्चवर्णीय गुरुपुत्राच्या अहंकारातून बोलत नाहीये. मग तो कोणत्या भूमिकेतून बोलतोय? तो एका सूक्ष्म निसर्ग निरीक्षकाच्या भूमिकेतून बोलतोय. तो कर्णाला दवबिंदूचं तत्वज्ञान सांगतो. दवबिंदू म्हणजे निसर्गातली ती साधी गोष्ट. हो. तो म्हणतो की गवताच्या पात्यांवरचे दवबिंदू मानवी जीवनाचं प्रतीक आहेत. ते कुठून येतात, कुठे जातात कोणालाच माहीत नसतं. ते फक्त सूर्याचा प्रकाश स्वतःच सामावून घेतात. आणि वाऱ्याची झुळूक आली की शांतपणे मातीत मिसळून जातात. बरोबर. यातून तो जीवनाची क्षणभंगुरता सांगतोय. समाजाचे नियम, जातीपातीचे भेद हे त्या क्षणिक अस्तित्वासमोर किती क्षुल्लक आहेत हे तो समजावतो. आणि याच संवादात तो मृत्यू हात खऱ्या निष्पक्षपाती गुरु कसा असतो हेही मांडतो ना. हो, कारण मृत्यू कोणाची जात, धर्म किंवा कुळ पाहत नाही. हे ऐकल्यावर अंगावर काटा येतो. आयुष्यभर पक्षपातीपणा सहन केलेल्या कर्णासाठी निष्पक्षपाती या शब्दाचा अर्थ खूप मोठा असेल. नक्कीच. आणि तिथेच कर्ण सांगतो की त्याचा खरा गुरु दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष सूर्यदेव आहे. म्हणजे जगाने त्याला नाकारलं तरी त्याने थेट ब्रह्मांडाशी आपला संबंध जोडलाय. आणि अश्वत्थामा त्याला त्याच्या कानातल्या कुंडलांची आठवण करून देतो. तो म्हणतो की तुझा भूतकाळ विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित कर. हो, तो म्हणतो की तुझ्या आतला हा दुटप्पीपणा ज्या दिवशी संपेल त्या दिवशी जग तुझ्या पायावर लोळण घेईल. खरंच हे शब्द करण्यासाठी संजीवनी सारखेच होते. आणि या निष्पक्षपातीपणावरून मला तो श्रीकृष्णाच्या उदयाचा प्रसंग आठवतोय. हा, हस्तिनापूरच्या राजसभेतला प्रसंग. हो, म्हणजे आपण नेहमी कर्णाला दुर्योधनाचा सावलीसारखा मित्र मानतो जो पांडवांचा देश करतो. पण जेव्हा श्रीकृष्ण कंसाचा वध करतो तेव्हा कर्णाची प्रतिक्रिया एकदम धक्कादायक असते. हो, ती राजसभा खूप भव्य होती. पितामह भीष्म श्रीकृष्णाची तुलना सहस्र पाकळ्यांच्या कमलाशी करतात. पण सर्वात मोठं आश्चर्य हे आहे की दुर्योधनाचा जिवलग मित्र असलेला कर्ण भर सभेत श्रीकृष्णाचं इतक्या मोकळ्या मनाने कौतुक करतो. हो, आणि हेच कर्णाचं मोठेपण दाखवतं. तो व्यक्ती म्हणून पक्षपाती नव्हता, त्याला खऱ्या गुणांची पारख होती. म्हणजे श्रीकृष्णाने स्वतःच्या मामाचा विचार न करता न्यायासाठी कंसाचा वध केला हे कर्णाला भावलं असावं ना. अगदी. कारण कर्णाला नेहमी वाटायचं की त्याच्यावर अन्याय झालाय. त्यामुळे जेव्हा कोणीतरी असा निस्वार्थपणे न्यायासाठी लढताना दिसतो तेव्हा कर्णाला त्याच्यात आदर्श राजा दिसतो. आणि दुर्योधन जेव्हा त्याला मत विचारतो तेव्हा तो श्रीकृष्णाला आर्यावर्तातला सर्वात पहिला द्रष्टा राजा म्हणतो, जराही संकोच न बाळगता. हो, पण या सभेच्या शेवटी जे होता ना ते एकदम अस्वस्थ करणार आहे. हा, तो कुंतीचा प्रसंग ना. हो, सभा संपल्यावर कर्ण आणि दुर्योधन बाहेर पडत असतात आणि एका बाजूला राजमाता कुंती उभ्या असतात. आणि त्यांची नजर फक्त कर्णाच्या सुवर्ण कुंडलांवर खिळलेली असते. ती एक मूक नजर. ती मूक नजर भविष्यातल्या एका भयंकर युद्धाची आणि मोठ्या गुप्ताची नांदीच असते. त्या एका नजरेत किती न बोललेले शब्द दडलेले असतील नाही. आणि स्त्रियांच्या मनातल्या गुप्तांवरून मला तो वृषाली आणि दुश्शलाचा प्रसंग आठवला. राज्यसभेतलाच ना, जिथे कुंतीने वृषालीला जवळ बसून घेतलं होतं. हो, आणि तेथे दुश्शला वृषालीला जे कसा अवघड प्रश्न विचारते जो वृषाली कर्णाला सांगायला तयार नसते. स्त्रियांच्या मनातली गुप्तितं खरंच पावसाळ्याच्या ढगांसारखी असतात. हो ना. पण या हलक्या फुलक्या प्रसंगानंतर आपण एका खूप गंभीर वळणावर येतो, जेव्हा वृषालीला पहिला पुत्र होतो, सुदामन. बापरे, हा प्रसंग तर खूपच हृदयद्रावक आहे. कर्ण मोठ्या आशेने आपल्या मुलाचा चेहरा पाहायला जातो आणि त्या नवजात बालकाला जन्मजात कवचकुंडल नसतात. ते वाचताना अक्षरशः मन सुन्न होतं.
बाप झाल्याचा आनंद एका क्षणात हरवून जातो आणि तिथे एक भयानक पोकळी निर्माण होते. कारण पुत्राला कवचकुंडल न मिळणं ही त्याच्या अस्तित्वाची आणि ओळखीची लढाई होती. म्हणजे ती खुणच सांगत होती की तो सामान्य नाहीये, तो ईश्वरी अंशाचा आहे. बरोबर. आणि जेव्हा ती खून त्याच्या पुढच्या पिढीत दिसत नाही तेव्हा त्याला वाटतं की आपला हा देवत्व सिद्ध करणारा वारसा इथेच संपला का? आपला मुलगा आता कायमचा सुतपुत्र म्हणून ओळखला जाईल का? तो परत त्याच निष्ठुर वास्तवात फेकला जातो. पण तरीही बघा ना, मानवी मन आशेवर किती भट्ट धरून राहतं. तो विचार करतो की पुढच्या मुलाला नक्की कवचकुंडलं असतील. हो, आशा हीच मोठी शक्ती आहे. कर्णाचं संपूर्ण आयुष्य याच एका आशेवर उभं होतं की कधीतरी हे जग त्याला त्याच्या गुणांनुसार स्वीकारेल, जन्मावरून नाही. आजच्या या चर्चेतून खूप काही नव्याने समजलं. कवचकुंडलं धारण करणारा हा योद्धा आतून किती हळवा आणि विचार करणारा होता. हो, शकुनीच्या राजकारणाचा तिरस्कार करणारा, श्रीकृष्णाच्या गुणांची पारख करणारा आणि दौबिंदूतून जीवन समजून घेणारा कर्ण खूपच वेगळा होता. नक्कीच. त्याचा तो खेकडा त्याला अस्वस्थ करत होता, पण त्याचं वचन त्याला स्थिर ठेवत होतं. बरोबर आहे. आणि जाता जाता मित्रांनो, एक खूप अस्वस्थ करणारा विचार मनात येतोय. कर्ण आयुष्यभर स्वतःला सूतपुत्र समजून एका न्यूनगंडात जगला. पण जर त्याने अश्वत्थामाच्या सांगण्यानुसार भूतकाळाची ओझी झुगारून दिली असती तर, जर त्याने जगाची ओळख नाकारून स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित केलं असतं तर महाभारताचा इतिहास पूर्णपणे वेगळा नसता का? कर्णाचा खरा शत्रू नेमका कोण होता? समाज की त्याच्याच मनातला तो खेकडा जो त्याला सतत भूतकाळात खेचत होता? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हो, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून शोधण्यासारखं आहे. कारण आपणही कधीकधी समाज काय म्हणेल या भीतीने स्वतःच्या मनातल्या बिळात अडकलेले असतो. यावर नक्की विचार करा.